करवंद हे फळ कोणाला आवडणार नाही, सर्वांनाच हे आवडते. तर आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे आणि आपण आता या करवंदाची छान मस्तपैकी चटपटीत पाट्यावरची चटणी बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण या करवंदाच्या चटणीची छान रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथे छान असे करवंद घेतलेले आहेत. बघा किती छान करवंद आहेत. मार्केटमध्ये मला हे करवंद भेटले आणि अशा प्रकारे मी त्याला आता चिरून सुद्धा तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हे छान हिरवेगार करवंद आपले ताजे आहेत. सर्वप्रथम बाउलमध्ये आपल्याला करवंद टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण या करवंदांना धुवून सुद्धा घेऊया. करवंद आपल्याला असेही चिरून सुद्धा खाता येतात. यावर छान अशा प्रकारे मीठ आणि हळद जर आपण लावलं तर आणखीच चवदार हे होतात. मी इथे तुम्हाला लावून सुद्धा दाखवत आहे. हे बघा अशा प्रकारे जर आपण लावलं तर आपल्याला हे खायलाही छान चवदार लागतं. असं सुद्धा आपण हे खाऊ शकतो. पण हे जास्त प्रमाणात आपल्याला असे नाही खाता येणार, कारण की याची चटणी किंवा लोणचे केले तर ते बराच दिवस आपल्याकडे टिकून राहतं. हे बघा मी अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे. तिखट, हळद, मीठ, लिंबू आणि करवंद, कढीपत्तासुद्धा इथे छान ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता करवंद आणि हे सर्व साहित्य किती छान दिसत आहे. आता यातील एक करवंद मी तुम्हाला उचलून दाखवते. हे कशा प्रकारे फ्रेश दिसत आहे. आता करवंद आपण धुवून घेऊया. हे धुतल्यानंतर आपल्याला याच्यावरची जे माती किंवा धूळ आहे ते निघून जाते. अशा प्रकारे छान हे फ्रेशही होतात. आता या करवंदांना धुतल्यानंतर आपण एका पॉटमध्ये पुन्हा याला काढून घेऊया. आता याची आपल्याला छान खमंग अशी आणि चटपटीत अशी चटणी बनवायची आहे. चटपटीतच चटणी ही होणार आहे. तर पाट्यावर आपल्याला हे वाटायचे आहे. त्या अगोदर मी याच्या थोडं चाकूने अशा प्रकारे थोडं स्लाइस करून घेत आहे. म्हणजे जेव्हा आपण याला वाटायला घेऊ तेव्हा ते इकडे तिकडे उडणार नाहीत. अशा छान करवंद आपल्याला हे कापून घ्यायचे आहे. याची चटणी भाकर, पोळी याच्यासोबतही छान लागते. हे 4-5 ते 7 दिवस छान टिकते. यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया, हिरवी मिरची आणि त्यानंतर थोडं मीठ, लसूण आणि अद्रकची छान एक कढीसुद्धा आपण इथे टाकून घेऊया. आता थोडं मीठ टाकायचं आहे, हळद आणि तिखटसुद्धा टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर मी याला पाट्यावर अशा प्रकारे वाटायला घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे वाटून घेत आहे. हे छान पाट्यावर वाटल्यामुळे काय होतं की आपल्याकडे जे साहित्य आहे ते छान बारीक होतं आणि एकजीवही व्हायला मदत होते आणि या पाट्यावरची चवही खूप छान येते. हे बघा मी हे सर्व चटणी वाटून घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये सुद्धा मी या छान काढून घेतलेली आहे. हे भाकरसोबत अशा प्रकारे सर्व केलेली आहे आणि हे चवीला खूप छान लागते. तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वांनाच पाठवा. एकदम कमी वेळात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू.